चला तर मित्रांनो, आज आपण मराठी बोधकथा पाहणार आहोत. कथा सर्वांनाच आवडतात, परंतु कथेमधून चांगला बोध निघाला तर त्या कथा वाचायला आणि अनुकरण करायला निश्चितच चांगले असतात आणि म्हणूनच आज आपण ज्या कथा पाहणार आहोत त्यातून निश्चितच चांगला बोध निघतो आणि याचा उपयोग आपल्याला आपले संस्कार घडवण्यासाठी निश्चितच होतो. गर्वाचे घर खाली. भीम हा सर्वात बलशाली पांडव. त्याला आपल्या बाहुबलाचा गर्व झाला होता. एकदा काय झालं, खांद्यावर गदा टाकून तो आटीत चालला होता. वाटेल त्याला एक म्हातारा वानर दिसला. त्याची लांब शेपूट वाटेवर आडवी पसरली होती. भीम म्हणाला, "अरे, तुझं शेपूट आखडून घे, वाटेत काय पसरून बसला आहेस?" वानर नम्रतेने म्हणाले, "मला म्हाताऱ्याला ते उचलत नाही. फार लांबलचक आहे ना, तूच उचलून ठेव ना बाबा." भीम ते उचलू लागला तर ते उचलेच ना. गदा घालून प्रयत्न केला तरी हलेना. भीमाची दमचाक झाली. त्याने वानराची क्षमा मागितली. म्हणाला, "तू खरा कोण आहेस? सांग. मला माझ्या शक्तीचा गर्व झाला होता. मी पुन्हा गर्व करणार नाही." वानराने आपले खरे रूप प्रकट केले. तो होता प्रत्यक्ष महापराक्रमी राम भक्त हनुमान. तात्पर्य: गर्व कधीही करू नये. चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.